बेवाडीमध्ये आत्ताच जाऊन आलो आहे आणि आता आपल्या शिवाजी पुलावर आहोत आपण आणि तिथं नेहमीप्रमाणे आता पुरानी त्रस्त झालेले मंडळी होते तिथं. त्यांचा एक होता की 2-3 ठिकाणी मोठे छोटे ब्रिज बांधून पाण्याचा फ्लो रेग्युलेट करता यायला पाहिजे, जेणेकरून तिथं जी पातळी जी आहे ती 1 फूट 1.5 फूट आणि कमीत कमी होऊ शकेल. जिल्ह्यातली जी परिस्थिती काय आहे ते मी आत्ताच डायरेक्ट एअरपोर्टवरनं इथं आलो आहे. आता ती परिस्थिती काय आहे समजून घेण्यासाठी फिरायला लागलो आहे. लोकांना निश्चित वाटते की असले पूर वारंवार येऊ नयेत, आणि पण ते काही नैसर्गिक असतात. काही माणसामुळे झालेले जे प्रश्न आहेत, निर्माण झालेले प्रश्न आहेत, ते आपण सोडवायचा पहिले प्रयत्न केला पाहिजे. नैसर्गिक आहे ते आपल्याला आत्ताच काही त्याला हात लावता येणार नाही, करता येणार नाही. काही ते एक निश्चित कारण आहे की जिथं जसा हा ब्रिज जसा आहे तर तिकडची बाजू अजून बरेचसे पाणी फ्लो होण्यासाठी मोकळी जागा राहायला पाहिजे होती, ती राहिलेली नाही आहे. अशा अनेक ठिकाणी जिथे हायवेवर तिकडं मोठे ब्रिजेस आहेत, तिथं तर एक बॉटलनेकच झालेलं आहे. आणि बॉटलनेकमुळे आपण साधे बाटलीतलं पाणी जर खाली टाकायला बघतो सहजासहजी पडत नाही. तसंच त्याची वाहतूक पाण्याचा फ्लो कमी झालेला आहे तिकडं, तर ते ओपन अप झाले पाहिजे एवढं निश्चित आहे. 5 वाजता आता कलेक्टर साहेबांना त्याची भेट होणार आहे आणि आढावा त्यांच्याबरोबर घेणारच. आम्ही सगळेच येणार आहेत तिथं. मला वाटतं पालकमंत्रीसुद्धा आहेत आणि आम्ही सगळेच घेणार आहोत आणि त्यातनं काय निघतंय ते बघूया आणि त्यांचा अधिकृत रिपोर्ट काय तो घेऊया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.